विभागीय आयुक्त कार्यालयात मोठा राडा झालाय। ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आमने सामने आले। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या एकमेकांना धक्काबुक्की झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गुडवे आणि कार्यकर्ते, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून किशोर दराडे, मंत्री दादा भुसे, हेमंत गोडसे, विजय करंजकर आमने सामने आले। दोघांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर आपल्याला कल्पना आहे की आता पुन्हा एका निवडणुकी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही प्रक्रिया सुरू झालेली असताना आज दोन्ही गट शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो संघर्ष नाशिकमध्ये पाहायला मिळतोय त्याचा पुढचा अंक आहे। आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिथं ठाकरे गटानं सरशी केली, पण त्यानंतर लगेच दुसरी निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। आज जेव्हा या निवडणुकीच्या प्रक्रियेच्यासाठी कार्यकर्ते, नेते आणि सगळेजण तिथे पोहोचले, ते आमने सामने आले आणि मग दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्कीही झाली आणि त्याचबरोबर घोषणाबाजी सुद्धा झाली। ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा नाशिकमधला राडा झालाय। नाशिकमध्ये शिवसेनेची शक्ती मोठी आहे आणि दोन शिवसेना झालेल्या आहेत आणि या दोन शिवसेनेच्या मध्ये हा संघर्ष याना त्या कारणानं पाहायला मिळतोय। गटबाजी उफाळून आलेली आहे आणि त्याचबरोबर एकमेकांच्या विरोधात हे दोन्ही गट, शिवसेनेच्या दोन्ही शिवसेना हे उभा ठाकलेल्या दिसल्या। उभाठा गट आणि शिंदेंची शिवसेना अशा प्रकारच्या या दोन्ही गटांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये ही धक्काबुक्की झाल्याचं कळतंय। या धक्काबुक्कीच्या नंतर पोलिसांनी या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना तिथून पांगवण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण एकमेकांच्या विरोधातली घोषणाबाजी आज इथं दिसून आली। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आता आपण थेट त्यांच्याकडे जातोय। लक्ष्मण, काय कारण होतं हे दोन्ही गट आमने सामने का आले? नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वच उमेदवारांना आपल्या राजकीय पक्षांचे एबी फॉर्म जोडण्याची शेवटची मुदत होती आणि या सगळ्याच्या दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर वेगवेगळ्या इतर पक्षांच्या देखील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मात्र हा जो आता राडा झाला, या राड्याचं कारण होतं की किशोर दराडे नामक एक वेगळा अपक्ष उमेदवारी अर्ज एका व्यक्तीने भरलेला आहे। तो देखील मी येतो तुमच्याकडे, आपण थेट दृश्य पोहोचतात आपल्याकडे। लक्ष्मण, आपण एक काम करूया, सगळे बाहेर जाऊया, कार्यालयाच्या बाहेर प्रोटेक्शन लागतं। मी देतो ना, मी तो आहे, मी आहे बाहेर काढून कोणाच्या भरोशावर? माझ्या भरोशावर, मी आहे ऑफिसर, त्या घरपर्यंत पोहोचला पाहिजे। मी बघतो, मी थांबतो। काय झालं नक्की, काय झालं? शेळके सर, एक मिनिट, शेळके सर, काय झालं? शेट कोणी पाडलं, काय झालं? थांबा रे, दराडे दराड्यांचं काय झालं? तर पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधीकडे जाऊया आपण। लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, तुम्ही पूर्ण करा, तुम्ही काय सांगत होतात, काय तपशील आहे या राड्या संदर्भातला?
शिंदेच्या शिवसेनेकडनं नाशिकच्या पदवीधर मतदारसंघासाठी किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. किशोर उमेदवार हे शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना एव्ही फॉर्म देखील मिळालेला आहे. किशोर दराडे हे विद्यमान आमदार देखील या भागातले आहे. मात्र किशोर दराडे यांनी ज्या नावाने उमेदवारी अर्थात त्यांच्या नावाने जो उमेदवारी अर्ज भरला आहे सेम त्यांच्या नावाचा एक अपक्ष उमेदवार आहे. त्याचं देखील नाव किशोर दराडे आहे आणि त्या किशोर दराडे नामक व्यक्तीच्या उमेदवारीमुळे आपल्या मतांचं विभाजन व्हायला नको म्हणून किशोर दराडे यांनी त्या डमी उमेदवाराला मतदार अर्थात या अधिकाऱ्यांच्या समोर आणलं आणि आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्याच वेळेला किशोर दराडे त्यांच्या सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित किशोर दराडे नामक जो अपक्ष उमेदवार आहे त्याला धक्काबुक्की करायला सुरुवात केली, मारहाण करण्यात आली. या सगळ्या प्रकरणानंतर याच ठिकाणी उपस्थित असलेले विवेक कोल्हे नावाचे जे अपक्ष उमेदवार आहे मुळात त्यांनी भाजपकडे दावा केला होता. त्या विवेक कोल्हेंनी असा आरोप केलेला आहे की किशोर दराडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ह्या अपक्ष असलेल्या किशोर दराडेंना मारहाण केली आणि त्यांच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी किशोर दराडे या अपक्ष उमेदवाराला मारहाण केली. त्याच्या शर्टची बटणं तुटलेली होती, त्याचा गॉगल तुटलेला होता आणि हे सगळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर घडलेलं होतं. विशेष म्हणजे त्याला ज्या ठिकाणून उचलून आणलेलं होतं त्या ठिकाणी देखील किशोर दराडे यांचे कार्यकर्ते होते आणि त्यांना किशोर दराडेंनी त्यांच्या गाडीमध्ये टाकून आणलं आणि त्यांनी हा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. याचं कारण असं आहे की किशोर दराडे नावाचे जर समसमान दोन उमेदवार झाले तर ही निवडणूक आहे तर ही पसंती क्रमांकाने होत असती. नावाच्या समोर तुम्हाला पसंती लिहायची असती. जर किशोर दराडे नावाचे दोन उमेदवार असेल तर पसंती क्रमांक 1 कुणाला द्यायचा असा प्रश्न मतदारांच्या समोर उभा राहील. मतदारांमध्ये घोळ होईल, मतदान करताना घोळ होईल आणि म्हणून किशोर दराडे नावाचा दुसरा उमेदवार या ठिकाणी त्याची उमेदवारी राहू नये म्हणून अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो किशोर दराडे जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं हा दबाव वापरला गेला आणि त्यांनी ही उमेदवारी मागे घेऊन करण्यासाठीचा प्रयत्न त्यांचा होता आणि त्या दरम्यान हे सगळी झटापटी झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच वेळेला विवेक कोल्हेंचे काही कार्यकर्ते समर्थक होते, दराडेंचे समर्थक होते आणि हे देखील आमने सामने आले, त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. मात्र ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या अपक्ष किशोर दराडेला संरक्षण दिलं आणि पोलीस वाहनामध्ये त्याला घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये गेलेला आहे. ज्या वेळेला आपण किशोर दराडे नामक ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्याला ज्या वेळेला विचारण्याचा प्रयत्न केला की बाबा मारहाण कोणी नेमकी केली आहे त्यावेळेला मात्र तो घाबरलेला होता, भेदरलेला होता आणि त्यांनी सांगितलं की आता मी याच्यावर काही बोलणार नाही, मी पोलीस स्टेशनला माझी तक्रार जी आहे ती रितसर करणार आहे. त्यामुळे आता तो कुणाच्या नावानं तक्रार पोलिसांमध्ये देतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आज सकाळपासूनच नाशिक पदवीधर मतदारसंघ अर्थात शिक्षक मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघावरून राडा होत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवातीला ठाकरेंची सेना विरुद्ध शिवसेनेची शिंदेची सेना यांच्यामध्ये बाचाबाची झाली, त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली, एकमेकांच्या समोर जोरजोरात घोषणाबाजी झाली, ती देखील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या समोर झाली. हा राडा संपला नाही, तोच माघारीवरून अशा प्रकारचा राडा जो आहे तो नाशिकमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. एकूणच या सगळ्यामुळे कुठे लोकसभेची निवडणूक संपत नाही, तोच पुन्हा एकदा अशा पद्धतीनं शिक्षक आमदार मतदारसंघाची जी निवडणूक होतीये त्या निवडणुकीमध्ये देखील अशा प्रकारचा राडा जो आहे तो पाहायला मिळतोय. मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस नेमकं कुणावर गुन्हा दाखल करताय आणि या डमी उमेदवाराला मारहाण नेमकी कुणी केलेली आहे हे आता पुढच्या काही वेळामध्ये